आता मी काय बोलू, मला शब्द नाही त्याच्याबद्दल बोलायला, पण उगाच काहीतरी गोंधळ घालायचा, संभ्रम निर्माण करायचा, नरेटिव्ह काहीतरी तयार करायचा आणि मग पुन्हा लोकांची मतं लाटायचा प्रयत्न करायचा. पण हा प्रयत्न केविलवाणा आहे. लोकांचा विश्वास आता नरेंद्रजींवर आहे, देवेंद्रजींवर आहेत, आमचे महायुतीचे नेते आहेत, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा असतील, यांच्यावर त्या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो आपल्याला मताच्या रूपाने आपल्या समोर येईल. राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत जे आहे ते गाण्याचे आदेश सरकारने काढले. त्याला धरून भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने असं म्हटलेलं आहे की जे मदरसे आहेत, मदरशांमध्ये जे लोक वंदे मातरम म्हणणार नाही त्यांचं शासकीय अनुदान दे, सरकारी अनुदान दे, ते बंद करावं अशा प्रकारच्या मागणी समोर येते. मला वाटतं आपल्याला सर्वांना कल्पना आहे, 150 वर्षापूर्वी बंकिमचंद्रांनी वंदे मातरम हे गीत लिहिलं आणि हे गीत गात अनेक लोकांनी छातीवर गोळ्या झेलल्यात, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, अनेक हजारो लोक लाखो लोक रस्त्यावर उतरलेत. हे आमचं राष्ट्रगान आहेच वंदे मातरम आणि मला वाटतं ते प्रत्येकाने म्हटलं पाहिजे. जे दुही निर्माण करायचे तर मला वाटतं त्याचा काही उपयोग होणार नाही. नाही, मी आधी तेच सांगितलं की आमची प्रायोरिटी महायुतीलाच आहे, आम्ही महायुतीचाच आग्रह धरलेला आहे. पण कदाचित काही अपरिहार्य कारणास्तव काही परिस्थितीमध्ये जर युती झाली नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करू. पण आम्हाला नाशिकमध्ये झेडपी असेल, महानगरपालिका असतील, नगरपालिका, पंचायत समित्या या आम्हाला महायुती म्हणून सर्वांना आम्हाला लढायचं आणि ताब्यात घ्यायचं. शहरी भागामध्ये शिंदेची शिवसेनेला तुम्ही कुठेतरी कोटीत पकडता आहात आणि ग्रामीण भागामध्ये अजित पवारांची जिथे ताकद आहे तिथेच तुम्ही पक्षप्रवेश करता आहात. शाळा तुम्हीच खेळतात असं बोललं जात आहे. मला वाटतं की आम्ही उबाटाचे असेल, पण मला वाटतं अनावश्यक गोष्टी या सरकारी खर्चाच्या टाळल्या पाहिजे. निवडणुका 3 टप्प्यामध्ये होतील आणि 5-6 तारखेची घोषणा होईल असं बोललं जातं. आता निवडणूक आयोगाचा जो अधिकार आहे लवकरच आपल्या समोर येईल. काही तर फार दिवस राहिले नाही, मला वाटतं या आठवड्यामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यावेळेला किती टप्प्यात होईल, काय होईल, आधी कोण होईल, नंतर कोण होईल हे आपल्याला कळेल. जैन मुलींनी कबूतरखान्याच्या संदर्भात मुंबईमध्ये उपोषण सुरू केलेलं आहे, तो प्रश्न चिरळताना पाहायला मिळतो. याकडे सरकार म्हणून कसं बोलतात ते मला वाटतं. मी विचार करत होतो की त्यांना जाऊन भेटावं, त्यांना विनंती करावी. मी आज नाशकामध्ये, उद्या धुळ्याला आहे, नंदुरबारला आहे, 2-3 दिवसांनी मी बाहेरच आहे. पण मला वाटतं की हे वाद थांबले पाहिजेत. आपल्याला कल्पना आहे एकीकडे आरोग्याचे कारण आहे, एकीकडे बुद्धतेचंही प्राण्यांवर त्यांना पक्ष्यांवर दया करा म्हणून त्यांचंही म्हणणं आहे. पण यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. उगाच वाद करून उपोषणाला बसून हा प्रश्न फार चिघळण्यापेक्षा संयमाने आणि मग धाराशिवला जाऊ नका म्हणा. तुम्ही घरात बसून जसं नेहमी कॉम्प्युटर करत होते कोरोनाच्या काळात तसंच करा. धाराशिवला जाऊन त्याला कसं कळेल 32,000 कोटी कुठे गेले म्हणून? आतापर्यंत कधी गेले नाही. मुख्यमंत्री असताना घराच्या बाहेर पाय टाकला नाही. लोक बिचार इतके कोरोनामध्ये मरत होते त्यावेळेला कधी त्यांनी पायरी सुद्धा घराची ओलांडली नाही. एकटेच गाडी चालवत कुठेतरी जायचे. पंढरपूरला सुद्धा गेले तर स्वतः ड्रायव्हिंग करत गेले. म्हणजे पर्यटन सारखं त्यांनी काम केलं त्यावेळेला. त्यामुळे आता तुम्ही किती लोकांना सांगितलं की मी किती पुढे गेले, काय गेले, त्यांची काळजी आमच्या मुख्यमंत्री महोदयांना आहे, आमच्या सरकारला त्या ठिकाणी आहे. ती काळजी करू नका. शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे जात आहेत. दररोज एका दिवसात दररोज जसे पंचनामे येतील, मागणी येईल तसे आम्ही पैसे शेतकऱ्यांना देतो. थँक्यू. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा ट्रेडमार्क झाला. मागे आपण स्वतः बैठकीतून पोलीस आयुक्तांना या संदर्भात सूचना केल्या होत्या. आता वाहतुकीच्या संदर्भात आपल्याला देखील काही अनुभव आले, नेमक्या काय सूचना आहेत? मला वाटतं की आता नाशिक मध्ये तर तुम्ही आम्हाला येऊन सांगा, आम्ही त्या गोष्टीची दखल घेऊ. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये कडक सूचना प्रशासनाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर काही 10% व्याज, 15% व्याज हा एक नवीन धंदा निघालेला आहे. आम्ही आता आमच्या लक्षात आलं की बाबा 1 लाख रुपये द्यायचे, दर महिन्याला 10,000 रुपये घ्यायचे, 15,000 रुपये घ्यायचे, 6 महिन्यामध्ये दुप्पट, 1 लाखाचे 2 लाख, 10 लाखाचे 20 लाख. मला वाटतं हे सुद्धा अन्यायकारक आहे. म्हणजे अगदी लोकांना लुटण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. काही लोकांना काल परवा धरलेला आहे आणि या संदर्भामध्ये असे सावकार, जे सावकार कम भाई कम सावकार असे मोठे आहेत, 10-20 तसे आपले बगलबच्चे बाळगून आडवे तुडवे उभे मोठे मोठे हत्तीसारखे, मग त्यांना वसुली द्यायची. लोकांकडे जाऊन त्यांच्या घरी महिलांना, पोरींना काही बोलायचं, घाणेरडं बोलायचं, हे प्रकारही त्या ठिकाणी मागच्या काळी तर होते, अजूनही सुरू आहेत. मला वाटतं त्या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय कठोर कारवाई. कोणी फक्त तक्रार करा आमच्याकडे की हा 10% 15% व्याज घेतोय, 5% व्याज घेतोय, निश्चित ते कारवाई.
कोणी फक्त तक्रार करा आमच्याकडे की हा 10% 15% व्याज घेतोय, 5% व्याज घेतोय, निश्चित त्याच्यावर कारवाई, अतिशय कडक कारवाई केली जाईल. नाशिकची बीडी वालेकर जी शाळा आहे ती पाडून त्या ठिकाणी मराठी शाळा आहे ती पाडायची आणि त्या ठिकाणी महापालिकेने कुंभमेळ्यासाठी गेस्ट हाऊस बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याला स्थानिकांचा विरोध होतोय. मराठी शाळा पाडू नका असं त्यांचं म्हणणं आहे आणि ती त्या भागातल्या झोपडपट्टी असेल, गोरगरिबांच्या मुलांची शाळा आहे ती सुधारावी अशी मागणी आहे, पाडू नका असं म्हणतात. नाही, या संदर्भात आपणच मला सांगतायत. मी कमिशनर आमची आता बैठक होईल थोड्या वेळामध्ये, मी त्यांनाही बोलवलेलं आहे. मी त्यांच्याशी या बाबतीवर चर्चा करेल. मला खरं या बाबतीमध्ये काही माहित नाही, पण असं जर मुलं शिकत असतील, त्यांची जर गैरसोय होणार असेल तशी त्या बाबतीत आपण त्याची काळजी घेऊ. ती शाळा पडणार नाही. खरं आवश्यकता असेल तर आपण त्या ठिकाणी असं कुठेही रेस्टॉरंट बांधण्याचा आपला जो काही असं त्याचं ठरलं असेल तर त्यावर आपण काहीतरी दुसरा मार्ग काढतो. त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याकडे शेतकऱ्यांचाही प्रश्न आहे. ती मध्यंतरी भेटले, शिष्टमंडळ येऊन गेले, त्याच्यावर थोडं काढलं जाणार. मी आज सकाळी जाणार होतो पण थोडा उशीर झाला, त्यामुळे पण मी दुपार होईल 4 वाजेनंतर. अच्छा, बोला. हा दिंडोरी आणि सिन्नर नाशिक जिल्ह्यामध्ये 2 तालुक्यामध्ये काही मान्यवर नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय. मला वाटतं या प्रवेशामुळे निश्चित आम्हाला नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, त्यांना एक मोठा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. आणि थोड्याच वेळामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण हे त्या ठिकाणी येतील. मी सोबत त्या ठिकाणी आहे आणि आम्ही हा प्रवेश त्या ठिकाणी घेत आहोत. पण एकंदरीत जिल्ह्यातील परिस्थिती काय, कारण शिवसेना असेल किंवा अजित पवार गटाकडून स्वबळाची चाचपणी केली जाते, भाजपची काय नक्की? मी आधी सांगितलं की आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे. आम्ही महायुतीमध्ये आहोत. आमचे माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी, रवींद्रजी, बावनकुळेजी यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला